वेलकम बॅक टू रोहिणी फॅशन हब। कोणत्याही लग्न सोहळ्यातच नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने। महाराष्ट्रीयन पद्धतीच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। अधूनमधून पारंपरिक दागिन्यांची क्रेज येते आणि ते दागिने जुन्या टाईपचे असले तरी तरुण पिढीवर खूप उठून दिसतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी जवमळा डिझाईन पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सध्या अशा प्रकारचे कोल्हापुरी जवमळी खूपच फॅशनमध्ये आहेत। लग्न सराईच्या दिवसात काहीतरी नवीन ज्वेलरी, पारंपरिक ज्वेलरी घालायची असेल तर काठपदराच्या साडीवर तुम्ही अशा जवमळा घालू शकता। काठपदराच्या साडीवर पारंपरिक ज्वेलरी असेल तर लूक अधिकच खुलून दिसतो। मध्यम आकाराचे खोल नक्षीदार जवमणी याचे गुंफण करून तयार केलेल्या अशा 1 लेयर 2 लेयर डिझाईन केलेले असतात, ते खूप सुंदर दिसतात। पेंडेंट लावलेल्या अशा जवमळाही खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात। या जवमळाच्या पेंडेंटमध्ये वेगवेगळे डिझायनर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात। गळ्यालगत बसणाऱ्या अशा जवमळा ही खूप सुंदर वाटतात। ज्या काही ह्या डिझाईन आहेत त्या तुम्ही खूप सुंदर प्रकारे साडीवर किंवा काठपदराच्या साडीवर तुम्ही वेअर करू शकता। गळ्यालगत बसणाऱ्या जवमाळा अशा पान आणि मोतीचा पॅटर्न ही खूप सुंदर वाटतो। या पॅटर्न मध्येही तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतात। अनेकींना साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नाही, त्यांनी असे सुंदर जवमळा नेकलेस घातले तर लुक खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल। ड्रेसवरही तुम्ही असे 3 लेयर हार स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून ट्राय करू शकता। जिजामाता पॅटर्नची ही जवमळा देखील खूप सुंदर आणि सुरेख वाटते। खूपच सुंदर सुंदर व्हरायटीज देखील तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात। जर तुम्हालाही पारंपरिक दागिन्यांमध्ये नवीन दागिने ट्राय करायचे असेल तर 1 ग्रॅम मध्ये तुम्ही असे जवमळा बनवून घेऊ शकता। खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात। लॉंग आणि शॉर्ट दोन्ही पॅटर्न मध्ये डिझाईन केले जातात। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोज गाऊन घालणाऱ्या स्त्रियांसाठी स्टायलिश गाऊनचे पॅटर्न बघितले। जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू एव्हरीवन।